की ताजा खबर मित्रांनो, आज की ताजा खबर आपण बघूयात बातमीच्या माध्यमातून। तर मित्रांनो, आज आपण बातमी लेखन शिकणार आहोत। इयत्ता 10वी मराठीमध्ये कुमार भारती ला बातमी लेखन खूप महत्त्वाचा भाग आहे, जो परीक्षेला इथे 5 मार्काला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो। या बातमी लेखनामध्ये आपल्याला 5 पैकी 5 गुण कसे मिळवता येतील आणि नेमकी बातमी कशी लिहायची यावरती मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत। कधीतरी एखादा पेपर हातामध्ये घ्या, पेपर हातामध्ये घेऊन बातम्या वाचा। आपण बातम्या वाचतच नाही, प्रॅक्टिकली तुम्हाला पेपरमध्ये खूप सारी उदाहरणं दिसतील। अमुक अमुक ठिकाणी हे झालं ते झालं, बरंच काय काय झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला बातम्यांमध्ये बघायला मिळतात। कुठे स्वातंत्र्य दिन साजरा झाला, कुठे एखाद्या व्यक्तीचा सत्कार झाला, कुठे हरिनाम सप्ताह साजरा झाला, कुठे एखाद्या व्यक्तीचं चांगलं व्याख्यान झालं, कुठे एखाद्या संघाने क्रिकेट मॅच जिंकली, कुठे एखाद्या ठिकाणी आंदोलन झालं। अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या बातम्या आपल्याला वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून दिसतात, पण मित्रांनो आपण कधी बघितलं नाही। पेपरमध्ये आलेली बातमी सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याला वृत्तपत्रामध्ये जी बातमी वाचायची आहे ती आपण कधी वाचण्याचा प्रयत्न नाही केला। तर मला एक सांगणं आहे की ही बातमी बघितल्यानंतर किंवा आजची व्हिडिओ बघितल्यानंतर 2-3 वृत्तपत्र वाचा, जेणेकरून बातमी कशी असते, बातमीची सुरुवात कशी होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट समजतील। तर आता जाऊयात बातमी लेखनाकडे। बघा मित्रांनो, बातमी लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट दिनांक, ती घटना कधी लिहिली हे आपल्याला समजलं पाहिजे। बघा इथं डिटेल्समध्ये काही मुद्दे आहेत की कृतीपत्रिकेमध्ये, बघा आता या ठिकाणी आपण समजून घेऊयात की बघा कृतीपत्रिकेत एखाद्या घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे बातमी लेखन करण्यास सांगितले जाते, बरं का। आता हे बातमी लेखनाचे मुद्दे कुठले असू शकतात बाबा, कुठल्या मुद्द्यावरती बातमी लेखन लिहायला सांगितलं जाऊ शकतं। उदाहरणार्थ शाळेमध्ये परिसरात साजरे झालेले वेगवेगळे कार्यक्रम, म्हणजे मराठी भाषा दिन साजरा झाला, स्नेहसंमेलन साजरं झालं, शालेय घडामोडी, वृक्षारोपण झालं असेल, सहल असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल वगैरेंची माहिती देऊन बातमी लेखनासाठी काही मुद्दे दिले जातील। आणि बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या सहाय्याने सुद्धा दिले जातील। आणि शब्द मर्यादा 50 ते 60 शब्दामध्ये आपली बातमी लिहून आपण रिकामं व्हायचंय। बघा बातमी लेखन करत असताना काही मुद्दे, शीर्षक, टायटल। मित्रांनो कुठलंही वृत्तपत्र घेतलं, बातमी जर आपण वाचायचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिली गोष्ट काय असते, टायटल असते। अमुक अमुक ठिकाणी सुंदर कार्यक्रम साजरा, अमुक अमुक ठिकाणी तमुक तमुक कार्यक्रम साजरा। तर अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत आपण टायटल आपण बघत असतो। ते जे टायटल आहे, शीर्षक आहे, शीर्षक सुंदर, जितकं सुंदर शीर्षकाकडे बघून वाटलं पाहिजे वा 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 काय शीर्षक लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे शीर्षक व्यवस्थित असायला हवं। ओके, आता या ठिकाणी बघा शीर्षक लिहिल्यानंतर बातमीचा स्त्रोत जो आहे तो स्त्रोत कुठून बाबा, वार्ताहराकडून आली बातमी, प्रतिनिधीकडून बातमी आली, हा जो स्त्रोत आहे। बातमी जी आहे एखाद्या वेळेस वृत्तपत्रामध्ये ती बातमी छापली जाते, पण तिथं लिहितं की आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या वार्ताहराकडून, अशा प्रकारे लिहिलं जातं, तो बातमीचा स्त्रोत असेल। दिनांक पण लिहिणं गरजेचं, स्थळ आणि दिनांक, कुठे घडली बाबा ही बातमी, ती जी घटना आहे ती घटना कुठं घडली हे महत्त्वाचं आहे, आणि कधी घडली हे महत्त्वाचं आहे। मुंबईमध्ये घडली, पुण्यामध्ये घडली, जिथं घडली ते, आणि त्याच्या पुढे तारीख लिहिणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर बातमीचा शिरोभाग म्हणजे बातमीची सुरुवात। बातमीच्या सुरुवातीला काय माहिती आहे का, एकंदरीत कार्यक्रमाचा सार। बातमीच्या सुरुवातीला काय असलं पाहिजे, कार्यक्रम कुठे घडला, कसा घडला, कधी घडला, ह्या सगळ्या गोष्टी। म्हणजे जर समजा स्वातंत्र्य दिन जर का एखाद्या ठिकाणी साजरा झाला असेल तर आपण लिहू शकतो की माध्यमिक विद्यालय पुणे या ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन अतिशय जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा झाला। ओके, साजरा झाला, अशा प्रकारे आपण ती सुरुवात करून थोडंसं डिटेलमध्ये लिहू शकतो। आणि त्याच्यानंतर काय करायचं बाबा, बातमीच्या विस्तृत बातमीच्या मध्ये खाली मग विस्तृत बातमी आहे। मग विस्तृत बातमीमध्ये तेव्हा तो जो कार्यक्रम जो साजरा झाला असेल किंवा एखाद्या ठिकाणी वृक्षारोपण साजरा झाला असेल किंवा बाबा अमुक अमुक ठिकाणी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा जर झाला असेल तर तिथं आपण लिहू शकतो की सुरुवातीला लिहू शकतो की बाबा लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय पुणे इथे वृक्षारोपण जो आहे, म्हणजे या ठिकाणी वृक्षारोपण साजरा करण्यात आलेलं आहे, म्हणजे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। पर्यावरण दिन साजरा झाला आणि त्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलं, आणि हे वृक्षारोपण करत असताना अनेक विद्यार्थिनींनी एकत्र येऊन वृक्षारोपण केलेलं आहे, अनेक झाडं लावण्यात आलेली होती। आणि नंतर मग विस्तृत बातमीमध्ये तुम्ही लिहू शकता की या कार्यक्रमानिमित्त अमुक अमुक ठिकाणावरून एवढी झाडं आणलेली, कुठली झाडं आणली, कधी आणली, ती झाडं जर कोणी भेट म्हणून दिली असेल तर ते लिहा, कुठल्या ठिकाणी कशा स्वरूपात लावली, ह्या सगळ्या डिटेल्समध्ये आपण बघूयात पुढे। एखादी बातमी प्रत्यक्षात बघू, विषय बघू, म्हणजे तुमच्या लक्षात राहील। बघा प्रत्यक्षामध्ये जर आपण बघितला, तुमच्या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा यावरती बातमी करायची।
मग आता तुमच्या शाळेमध्ये म्हणजे काय बाबा, आमच्या शाळेत असं पण पेपरला बातमी द्यायची का बाबा आमच्या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा असं लिहायचं का, नाही, तुमच्या शाळेचं नाव. मग स्वामी विवेकानंद विद्यालयात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा, जे काय असेल, स्वामी विवेकानंद किंवा छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी एक हेडिंग जे आहे ती लिहू शकता. किंवा अनोख्या पद्धतीने साजरा असं पण लिहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा किंवा अनोख्या पद्धती, ठीक आहे, स्वातंत्र्य दिन साजरा. बातमी जी आहे ती कमी, बातमीचं जे शीर्षक आहे, टायटल आहे, ते कमीत कमी शब्दामध्ये असलं पाहिजे आणि ते जास्त प्रभावी असलं पाहिजे. ओके, जास्त सुद्धा मोठं शीर्षक नको 2-3 ओळीमध्ये, नाही तर 2-3 ओळीत शीर्षकच लिहिलं आहे. छोटं शीर्षक असणं गरजेचं आहे, शॉर्ट बट स्वीट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, यानंतर पुढे आता आपण प्रत्यक्षामध्ये बघा, या ठिकाणी एक उदाहरण बघू आपण. इथं मी तुमच्यासाठी दिलंय की तुमच्या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा. मग ठीक आहे, मग इथं लिहायचं बाबा शारदा विद्यामंदिर भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा. ओके, पहिले दिनांक मी तुम्हाला म्हटलं, दिनांक 16 ऑगस्ट कर्जत आमच्या वार्ताहराकडून, किंवा 15 ऑगस्ट लिहा शक्यतो. दिनांक 15 ऑगस्ट कर्जत आमच्या वार्ताहराकडून, खोपोली आमच्या वार्ताहराकडून, पुणे आमच्या वार्ताहराकडून, काय जे ठिकाण लिहायचं ते लिहा. आणि मग तिथं लिहायचं शाळेचं नाव, शारदा विद्यामंदिर कर्जत येथे भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उल्हासात आणि जल्लोषात साजरा झाला. स्वातंत्र्य दिनाप्रसंगी शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीत सादर केले. या कार्यक्रमासंबंधी स्थानिक नगरसेवक श्री तुकाराम साबळे, तुकाराम काय असेल ते नाव, तुकाराम दळवी किंवा गणेश आपटे, काय जे काय तुम्हाला नाव टाकून द्यायचं ते टाका, की श्री गणेश आपटे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झालं. किंवा मग अशा प्रकारे तुम्ही ती सुरुवात करू शकता. तुमच्या शाळेचं नाव वेगळं असेल, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा अतिशय जल्लोषात, आनंदात आणि उत्साहात साजरा. या स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी छान राष्ट्रगीत म्हटलं, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीते साजरी केली. आणि या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून बाबा या कार्यक्रमात की ध्वजारोहण जे आहे तेथील स्थानिक आमदार लिहा, स्थानिक आमदार त्यांचं नाव लिहा, यांच्या हस्ते करण्यात आलं. ते तेवढं डिटेल्समध्ये थोडक्यामध्ये एक माहिती या ठिकाणी लिहा. नंतर मग स्वातंत्र्य दिन, मग नंतर थोडीशी विस्तृत स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शाळेमध्ये, विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता की शिक्षणातून गरिबी दूर होईल का, किंवा भारताची किंवा स्वातंत्र्याची 70 वर्ष, स्वातंत्र्याची 75 वर्ष, अशा प्रकारच्या विषयावरती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये शाळेतील जवळपास 150 शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी खूप सुंदर पद्धतीने आपले विचार व्यासपीठावरती मांडले. आणि यामधून 3 विद्यार्थी पहिल्या 3 क्रमांकाने यामधून 3 विद्यार्थी जे आहे यांना सन्मानित करण्यात आलं. अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. ओके, आणि मग हे डिटेल्स जसं तुम्हाला आता या ठिकाणी इथं दिसतं, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता, हा एक नमुना आहे. पण बातमी लिहिताना एकतर आपल्या शब्दामध्ये लिहा, डोळ्यासमोर चित्र आणा. मित्रांनो बघा, जास्त बऱ्यापैकी डिटेलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. डोळ्यासमोर चित्र आणा. घटना बऱ्याचशा घडतात. आता तुमच्या शाळेमध्ये आता समजा असा प्रश्न आला तर तुमच्या शाळेमध्ये ऑलरेडी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा होतो. डोळे बंद करा, काहीच आठवत नसेल डोळे बंद करा आणि आठवा या वर्षीचा तुमच्या शाळेतला स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला होता. मग ते डिटेल्स लिहून काढा. तुमच्या भाषेमध्ये ती बातमी लिहा. बातम्या आजूबाजूला घडतात किंवा एखादा पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण जर करण्यात आलं असेल तर ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि ते बातमीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ही बातमी लिहू शकतो. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ जी आहे ती मित्रांनो आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही मराठी मीडियमला असाल आणि तुमचा गणित विषय अवघड जात असेल तर काळजी नाही करायची. गणित विषयासाठी, गणित विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि 2च्या महत्त्वाच्या गणितांच्या व्हिडिओ त्या कोर्समध्ये अपडेट केलेले आहेत. गणित भाग 1च्या जवळपास 6 प्रकरणं, गणित भाग 2ची 7 प्रकरणं, 7 आणि 6 जवळपास या सगळ्या 13 प्रकरणांवरच्या 2 ते 3 व्हिडिओज आपण त्या कोर्समध्ये अपडेट केलेले आहेत. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गणित असतील जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत किंवा येणाऱ्या परीक्षेत बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात, अशी इम्पॉर्टंट गणितं जे आहेत त्यांच्या व्हिडिओज तुम्हाला तिथं त्या कोर्समध्ये बघायला मिळतील. तर तो कोर्स तुम्ही बघू शकताय आपल्या ॲपवरती आणि ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ॲपची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप जो आहे तो डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये हा जो कोर्स आहे 10वी गणित भाग 1 आणि 2चा तो परचेस करा. फक्त 499 रुपयामध्ये तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता. परंतु एकदा परचेस केला की वर्षभर तुम्ही त्या कोर्समधल्या सगळ्या व्हिडिओज बघू शकता आणि गणितामध्ये तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. बाय मित्रांनो, धन्यवाद.